बुक्स तर आमच्याकडे पण आहेत भरपूर. अख्खं शेल्फ भरलंय. आणि हॅरी पॉटर तर खूप आवडतो मला. त्याच्या सगळ्या सिरीज वाचल्यात मी. पण बुक्स रीड करून त्यांना इंडिपेंडन्स कसं मिळालं? अगं वेडे, ते इतकं सोपं नव्हतं काही. वर्ष होतं 1897. अवघा महाराष्ट्र दुष्काळामुळे त्रासला होता. पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिशांनी रँड या अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. प्लेगच्या निमित्ताने रँड सर्वांचा खूप छळ करत होता. घरं दारं फोडली जात होती, जाळली जात होती. शेवटी या छळाला कंटाळून सूड म्हणून 22 जून 1897 या दिवशी दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या चाफेकर बंधूंनी रँड आणि आयरेसच्या अधिकाऱ्यांचा गोळ्या घालून वध केला. ओ, डायरेक्ट डिस्काउंट. हाऊ ब्रेव. मग चाफेकर बंधू होतेच ब्रेव, पण त्यामुळे ब्रिटिश सरकार भडकलं. त्यांनी चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा सुनावली. या फाशीमुळे बालविनायक दामोदर अस्वस्थ झाले. त्यांनी विचार केला, चाफेकर बंधूंनी पेटवलेली ही क्रांतीची मशाल आपणच का उचलून धरू नये. एका क्षणी त्यांनी दृढ निश्चय केला आणि वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तात्यारावांनी घरातल्या अष्टभुजेसमोर शपथ घेतली. या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्याकरिता सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. मारिता मारिता मरे तो झुंजेन. शिवरायांप्रती सावरकरांची अतिशय गाढ भक्ती होती. महाराजांची एक सुंदर आरती त्यांच्या लेखणीतून उतरली. जयदेव जयदेव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया, आर्या ताराया.